आदिशक्ती तुळजाभवानी उभा हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो। आजच्या या राजेश भाई यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे संसदेतले माझे सहकारी आदरणीय खासदार संजयजी जाधव अर्थात आमचे पंडू बॉस, माननीय खासदार डॉक्टर कल्याणरावजी काळे, राजाभाऊजी देशमुख, मिलिंद नाना आव्हाड, भीमराव हत्ती अंबिरे, निसारजी देशमुख भाषण करत असताना खरं तर एक वाक्य माईक लीक झाला का भैयांनी थांबवलं मला कळलं नाही, पण महाविकास आघाडी सरकारमध्ये ज्यांच्यासाठी मानाचं पान आहे हे आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे ते राजेश भैया टोपे आपण सर्वजण। खरं तर शिवस्वराज्य यात्रेला आलो होतो तेव्हा भैया साहेबांना विनंती केली होती की भैया साहेब शिवस्वराज्य यात्रेची सभा ही तुमच्या विजयाची सभा होती आणि तेव्हाच ही विजयाची खात्री विजयाची नांदी या मतदारसंघाने दिलेली आहे। तरी भैया साहेबांचं प्रेम आहे। भैया साहेबांनी सांगितलं की नाही उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी परत आलं पाहिजे। मी दिलगिरी व्यक्त करतो, उन्हात तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं एवढा वेळ बसून राहिलात, यायला थोडा उशीर झाला, कारण आधी आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता। वडगाव साहेब बरोबर त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता आणि तिथून मग इकडे आलो आणि त्याला उशीर झाला। उशीर झाल्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। नाही इतर कोणाच्या सभेला गेलो असतो तर सांगितलं असतं आधी 2 घास खाऊ द्या नंतर सभेला बोलायला उभा राहतो, पण इथं येताना तो विचार करावासा वाटत नाही। याचं कारण असं आहे की जेव्हा हा संपूर्ण महाराष्ट्र, जेव्हा संपूर्ण देश या कोविडच्या संकटामध्ये गडबडला होता, कोविडच्या संकट आलं होतं, हे करत असताना स्वतःची तहान भूक विसरून अगदी वेळ पडली ती रात्री अपरात्री, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, गाडीतच डबा उडवतो, गाडीतच डबा खाणारा माणूस, स्वतःच्या कुटुंबातल्या दुःखाला महत्व न देता तुमच्यासाठी धावणारा माणूस कोण असेल तर राजेश भैया टोपे आहेत आणि त्यांच्या सभेला येणं हे मला वाटतं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं भाग्य। मगाशी भैया साहेब बोलताना बोलले, धर्मनिरपेक्षतेविषयी बोलते, जातीय सलोख्याविषयी बोलले, पण मला वाटतं भैया साहेबांचं जर आपण काम बघितलं तर या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्यय येतो। कारण कोविडच्या काळामध्ये जेव्हा आपल्या घरातलं कोणी ऍडमिट होत होतं, ते ऍडमिट होत असताना ऍडमिट करून घेणाऱ्या डॉक्टरला तुम्ही मी कधी जात विचारली नाही, शुश्रूषा करणाऱ्या नर्सला तुम्ही आम्ही कधी धर्म विचारला नाही। इतकंच कशाला तर प्रत्येक ठिकाणी अंत्यसंस्कार करत असताना जेव्हा कुटुंबातली माणसं जवळ येत नव्हती तेव्हा इतर धर्मातल्या लोकांनी, काही ठिकाणी पुण्यात मोठी उदाहरणं आहेत, इतर धर्मातल्या लोकांनी अंत्यसंस्कार केले। अशी परिस्थिती ज्या माणसाने पाहिली आणि ज्या माणसाने ती हाताळली कोविडच्या काळामध्ये भैयासाहेब नवरा बायकोचं न बायको नवऱ्याचं जेवढं काळजीपूर्वक ऐकत नव्हती तेवढं भैयासाहेब असं ऐकत होते की भैयासाहेब आल्यानंतर टीव्हीवर नेमकं काय बोलतात, आजची नेमकी आकडेवारी काय देतात, आज नेमकं काय होतंय। आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय ही केवळ टाळी वाजवण्याची नाही, तुमच्यासाठी प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट आहे। कारण जर हा महाराष्ट्र त्या संकटात वाचला असेल तर तो वाचवण्यामध्ये महत्वाचं नाव कोणाचं असेल तर ते भैया साहेबांचं नाव आहे। हा तुमच्या प्रत्येकासाठी अभिमान आहे आणि हा केवळ घनसावंगी मतदारसंघासाठी अभिमान नाही, हा अभिमान संपूर्ण मराठवाड्यासाठी अभिमान आहे। आणि खरं तर आता मी उलट मागायला आले, शिवस्वराज्य यात्रेलाही मागितलं होतं, आता परत तेच मागायला आले। बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत। आपल्याला मतदान ठरले का नाही? 100% चिन्ह पोचले,
गावागावात पोचले, प्रत्येक ठिकाणी पोचले. रामकृष्ण हरी. एवढ्या आवाजाने कशी वाजायची तुतारी? रामकृष्ण हरी. हा आवाज गावागावात पोचला पाहिजे, हा आवाज घराघरात पोचला पाहिजे. कारण भावांनो, ही निवडणूक फक्त विधानसभेची निवडणूक नाही. ही निवडणूक तत्व, स्वाभिमान, निष्ठा याच्या बाजूने कोण उभा राहिला याची निवडणूक आहे. कारण इतक्या संस्था असताना, शैक्षणिक संस्था असेल, बँक असेल, कारखाना असेल, इतक्या संस्था असताना प्रत्येक संस्था चालकाला आजकाल भीती असं म्हणतात, कधी दारावर टकटक होईल आणि कधी कंची नोटीस येईल. याची प्रत्येकाला भीती असं म्हटलं जातं. आणि ही भीती असताना, इतक्या संस्था असताना, एक माणूस तत्वाच्या बाजूनं, स्वाभिमानाच्या बाजूनं आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या बाजूनं उभं राहत असेल तर त्या भैया साहेबांच्या सोबत उभं राहणं तुमचं आणि माझं प्रत्येकाचं काम आहे. कारण या महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे संपूर्ण देश बघतोय. आतापर्यंत ईडी कधी ऐकली नव्हती, इन्कम टॅक्स कधीतरी ऐकलं होतं, पिक्चरमध्ये फक्त ऐकलं होतं इन्कम टॅक्स. सीबीआय थोडंफार टीव्ही बघायला लागलो तेव्हा कळलं होतं. तर इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडीच्या दबावापुढे महाराष्ट्र झुकणार की 50 खोक्याला महाराष्ट्र विकला जाणार, हे सगळं देश बघतोय. भावांनो, तुम्हाला दाखवून द्यायचंय, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. 12 बलुतेदारांचा, 16 अलुतेदारांचा महाराष्ट्र आहे. जो कधी झुकत नाही, जो कधी वाकत नाही. त्याच्या स्वाभिमानाला कोणी डिवचलं तर कुणाच्या बापाच्यानं तो घाबरत नाही. तो हा महाराष्ट्र, हे आपल्याला दाखवून द्यायचं. आणि त्यासाठी आपल्याला ही वाट पकडायची. कारण मगाशी महागाईचा उल्लेख झाला. भैयासाहेबांनी चांगला प्रयत्न केला दिवाळी गोड करण्याचा. पण खरी दिवाळीची जर परिस्थिती बघितली तर 14 साली असलेलं 70 रुपयाचं तेल 140 रुपयाला झालं. खोबरं किती वाढलं माहिती का? भाभी को पूछना पड़ेगा, आप जाते नहीं बाजार में. तो खोबरं झालं 300 रुपयावर गेलं. हा, अहो, या खिशातून काढायचं आणि त्या खिशात द्यायचं, एवढं सोपं आहे. आता सांगा बरं वहिनीला जाऊन, आमच्या बहिणीला जाऊन सांगा, दिवाळीला सांगा जाऊन करंजा कर म्हणून. बहीण म्हणते तेल वाढवलं 70चं 140, खोबरं वाढवलं पार 150चं 300, आणि तुम्हाला काय सुचते करंजा करायला? ती एका खिशातून काढून दुसऱ्या खिशात काढणं, याचा साधा विचार करा. अहो, तुमची पोरं शाळेत वह्या वापरतात, खोड रबर वापरतात ना, त्याच्यावर सुद्धा 18% जीएसटी येतो. मोटरसायकलवर 28% जीएसटी येतो. आणि हिरा घ्यायचा झाला तर मात्र 1.5% जीएसटी, झालं तर 5% जीएसटी आहे. आणि मोटरसायकल घ्यायची झाली तर मात्र 28% जीएसटी. पोरग जन्माला आल्यानंतर व्हॅक्सिन देतो ना, त्या व्हॅक्सिनवर बी जीएसटी आहे. पोरग शाळेत खोड रबर आणि वही पेन्सिल वापरतात त्याच्यावर बी जीएसटी आहे. आणि माणूस गेल्यानंतर सरणावर जो अंतर, पिरडीवर कापड अंथरतो तर कापडावर बी जीएसटी आहे. हा सगळा जीएसटी तुमच्या माझ्या खिशातून काढून नंतर फक्त दिखाव्यासाठी परत दाखवायला लागला. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल, एकामागून एक योजना आल्या का नाही? हे नसते मंत्रिमंडळाच्या बैठकीत 186 निर्णय, 160 निर्णय, ऐका नाही, एवढे सगळे निर्णय आल्यावर काय करायचं? समजा आपलं पोरग वर्षभर उंडारक्या करते, परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यासाला बसते, आणि ते रात्री डोळ्याची खासडं करू करू रात्रभर जागं राहिलं तर त्याचं कौतुक करा का दापाटा? काय म्हणाल तुम्ही? अरे कारट्या, वर्षभर अभ्यास करायचा असतोय, आदल्या रात्री अभ्यास करून कुठं पास होते का? जसं आदल्या रात्री अभ्यास करून पास होत नाही, तसं आचारसंहिता लागायच्या आधी अचानक शेकडो निर्णय घेऊन परत सरकार येत नाही. आपल्याला सगळं बरोबर कळते. आता परवाचा व्हिडिओ बघितला, सोयाबीनला भाव किती पडला? काय प्रगती आहे, काय केलंय महायुती सरकारने, कल्याण केले ना आपलं. 2014ला जे गळ्यात टाळ घालून ओरडत होते, सोयाबीनला किती भाव पाहिजे होता? किती साली? 14 साली भाव किती पाहिजे होता? 6000. 14 साली पेट्रोल किती होतं भावा? 70 रुपये. आता पेट्रोल किती झालं? 14 साली गोड तेल कितीला होतं? 70 रुपये. आता किती झालं? 140. आणि सोयाबीन कितीला मिळायला पाहिजे होतं? 6000 भाव मिळायला पाहिजे होता. मिळाला किती?
3800 भाव मिळाला. आणि परवाच मी एका व्यापाऱ्याचं बघितलं, त्या व्यापाऱ्यांनी बोली लावताना मग तुमच्या सोयाबीनला जो तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी बोली लावतो, अशा एखाद्या व्यापाऱ्याचा तुम्हाला राग येत असेल तर गेली 5 वर्ष तुमच्या सोयाबीनची माती करणाऱ्या त्या महायुती सरकारला काय करायचं याचा जाब विचारायला विसरू नका भावांनो. राहुल आलाय, जे कांद्याचं ते कापसाचं, कांद्याला जेव्हा भाव चढतो तेव्हा कांद्याची निर्यात बंदी करतात. निर्यात बंदी केली का पाकिस्तानच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं भलं होतं, आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती काढवली जाते. कापसाला जेव्हा भाव चढला होता तेव्हा या सरकारनं ऑस्ट्रेलियावरून कापूस मागवला आणि तुमच्या कपाशीचं नुकसान केलं. हीच अवस्था टमाट्याची. जेव्हा टोमॅटोला भाव चढला, आमच्या टेलिव्हिजनवाल्यांनी लगेच बातम्या दिल्या, करोडपती झाला टोमॅटो उत्पादक शेतकरी 2 दिवस. तिसऱ्या दिवशी या भारतीय जनता पक्षवाल्यांनी नेपाळहून टोमॅटो आयात केला आणि आपल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची वाट लावली. आणि जर शेतकऱ्यांच्या ताटात भारतीय जनता पक्षाचं महायुतीचं सरकार सातत्यानं माती कालवत असेल तर शेतकऱ्याला कळतंय, जो आपल्या ताटात माती कालवतो त्याच्या कंबरड्यात लाथ कशी घालायची हे शेतकऱ्याला बरोबर कळतंय. आणि अशी लाथ घालून हे सरकार सत्तेतून घालवून दिल्याशिवाय राहू नका, एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती. पण दिवस थोडे उरले, मध्ये दिवाळीला 4 दिवस जातील. 4 तारखेला उमेदवारी अर्ज माघारी घ्यायची मुदत आहे. बहुतेक समोरचा उमेदवार अजून ठरलेला नसेल. म्हणजे निकाल आत्ताच लागलाय, म्हणजे समोर अजून उमेदवार मिळत नाही. ही संधी भाऊ, ऐतिहासिक विक्रमी मताधिक्य मिळवून भैयासाहेब विधानसभेत आले पाहिजेत. ही तुम्हाला संधी, त्यासाठी जबाबदारी तुम्हाला खांद्यावर घ्यावी लागेल. आणि जबाबदारी खांद्यावर घेत असताना प्रत्येक ठिकाणी गावागावात चिन्ह पोचलं पाहिजे, सगळ्या बूथ कमिट्या उभ्या राहिल्या पाहिजेत. समोरून खोक्यांचा वापर होईल असं लोक म्हणतात, मी काय म्हणत नाही. भावा, अशा परिस्थितीत माणूस खरं बोलतो असं म्हणतात आणि त्याचा मी आदर करतो. आणि त्यामुळे कोणी कोणाकडे पळू लागले, पण एकच माणूस आहे जो जनतेची कास सोडत नाही, ते म्हणजे भैयासाहेब. आणि भैयासाहेबांना मत. विचार करा, 2 जुलैला अशी परिस्थिती आली होती. 2 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली, चिन्ह गेलं, पक्ष गेला. दिल्लीतले हुकुमशाह दात विचकून हसत होते, बघत होते की आता महाराष्ट्र गुडघे टेकल, आता सगळं हरलं असं म्हणतील. आणि तेव्हा एक 84 वर्षाचा योद्धा उभा राहिला, तो म्हटला मी लढणार. त्याचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आणि भैयासाहेबांना मत म्हणजे आदरणीय पवार साहेबांना मत, भैयासाहेबांना मत म्हणजे महाविकास आघाडी सरकारला मत. आणि भैयासाहेबांचा विजय म्हणजे शिवसेना प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना मत, राहुलजी गांधी यांना मत. आणि भैयासाहेबांचा विजय म्हणजे या मतदारसंघासाठी सरकारमध्ये असलेलं मानाचं पान, ते घ्यायला विसरू नका, एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो.